अंगणामध्ये दाखल केले जाते ती मात्र गणेश भाटकर आणि ओमकार सुर्वे याच्या माध्यमातून सलामी जोडीचा सलामीचा षटक घेऊन आला चिन्मय नागवेकर मॅन फ्रॉम हातीस. तर समोर असेल स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळतो मात्र गणेश. चिन्मय तू गणेश सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला. इथे मात्र नक्की सन्मान देण्यात येतो. पहिल्या चेंडू निर्धाव फेकतो तो मात्र चिन्मय. आता मात्र पाहूया काय घडतंय या क्रीडांगणामध्ये. चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल कारण 42 धावांचं आपण ठेवलं गेलंय. 6 षटकांमध्ये 42 धावा कशा प्रकारे कुठला जाईल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. सुंदर वारंवार गोलंदाजी म्हणावी लागेल तितका सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शॉर्ट पिच चेंज होता हाफ ट्रॅकर जरूर होता त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकत नाहीये तो मात्र गणेश भाटकर आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुणे एकदा चिन्मय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय कारण सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. पॉवर प्लेचे षटक असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू कुठेतरी घातक ठरू शकतात फलंदाजाला. इथे मात्र काय करताय सरळ यष्ट्यांचा वेध घेतला बॅटची बारची कडा जरूर घेतली होती आणि इथे मात्र बाद झाला. तर मात्र गणेश भाटकर पहिला धक्का बसतोय पहिला मोठा मोहरा गारद केलाय चिन्मयाने. तर मात्र गणेश भाटकरच्या रूपात माणिक इलेव्हन या संघाचा यष्टीजय. का सलग अजून 2 गडी बाद केले चिन्मयाने. तर वैभव जी नागवेकर यांच्याकडून इथे मात्र 77चा टी शर्ट पुरस्कृत करण्यात येईल ते मात्र चिन्मय याला. पुन्हा एकदा चिन्मय आता मात्र रुद्र असेल स्ट्राईक एंड वरती सुरेख चेंडू सन्मान दिलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सलगचा 4था चेंडू डॉट म्हणावा लागेल चिन्मयाच्या माध्यमातून कारण कुठेतरी दुर्गेश पिलनकर यांच्या तोंडावरती इथे मला स्मित हास्य आलंय कारण पहिला मोठा मोहरा गारद केलाय तो मात्र गणेशाच्या रूपात. आता मात्र पाहूया काय करताय सुरेख चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आता मात्र पाहूया काय घडतंय याच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला मेडन ओव्हर होईल का कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. या दरम्यान मेगा फायनल मध्ये आक्रमक गोलंदाजी करतोय चिन्मय. आता मात्र अखेरचा चेंडू घेऊन या षटकात येईल पुन्हा एकदा पुढे सरचा मारण्याचा प्रयत्न काय गोलंदाजी करतोय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चिन्मयाच्या माध्यमातून. शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये कृपया चिन्मयची ते मात्र दाद घेतली जातील सर्वांनी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत चिन्मयसाठी. काय आक्रमक गोलंदाजी करतोय शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकणं हे मात्र किती महत्वाचं असतं कारण 42 धावांचं आपण ठेवलं गेलं होतं. 36 चेंडू आणि 42 धावा आणि या पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू एकही धाव न खर्च करता मेडन ओव्हर फेकले व एक मोठा मोहरा गारद केला गणेशाच्या रूपात. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल चिन्मयाच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया दुसरं षटक इथे मात्र कोण घेऊन येत. सचिन शेठ जी पिळणकर व आदित्य पिलनकर यांच्याकडून चिन्मयसाठी मेडन ओव्हर साठी 500 रुपयाचा टोटल 1000 रुपयाचा इथे मात्र पारितोषिक